विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अग्रभागी राहील, दस्तगीर जमादार यांची माहिती। हेरवाड राष्ट्रवादी पवार गटाच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी शाळेत शालेय साहित्य वाटप। आमचे नेते शरदचंद्र पवार व विद्यार्थी यांचे एक वेगळं नातं आहे। त्यांनी नेहमीच मराठी शाळा आणि विद्यार्थी घडवण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत। त्यांच्याच विचारातून पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यापुढेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अग्रभागी राहील, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अल्पसंख्याक सेलचे शिरोळ तालुका अध्यक्ष दस्तगीर जमादार यांनी केलं। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते। यावेळी विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार, उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले यांची मनोगत झाली। यावेळी कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष जमीर मुल्ला, सत्तार मुल्ला, सुकुमार पाटील, माजी उपसरपंच अफसर मकानदार, ग्रामपंचायत सदस्य संतोष चिंदरकर, अर्षद बागवान, सतीश देसाई, इर्शाद संधी यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। शरद पवार पक्षाच्या वतीनं आमचा 25वा वर्धापन दिन आम्ही विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं साजरा करतो। आता गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही नरसिंहवाडी येथे रुग्णांना फळे वाटप आणि औषध वाटपचा कार्यक्रम घेतला। काल सैनिकांनी येथे आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला आहे आणि आज हेरवाड येथे आमच्या या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या शाळकरी मुलांना वही वाटप आणि शालेय वस्तूचा वाटपचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। अशाच पद्धतीनं पवारसाहेबांच्या प्रेरणेनं आम्ही समाजाच्या उपयोगाची जी कामं या विधायक रीतीने करत आहोत। यासाठी आज इथे आमच्यासाठी उपस्थित आमचे मुस्लिम समाजाचे सत्तारबाई अध्यक्ष असतील, आमचे ग्रामपंचायत सदस्य अफसरबाई मकानदार, इर्शाद संधी, चिंदरकर सर, त्याचबरोबर आमचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बबलू पवार, विधानसभा आपले राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उमेशचंद्र पाटील साहेब, कुरुंदवाडचे आमचे तानाजी आलासे मामा, इर्शाद बागवान, जमीरबाई मुल्ला, त्याचबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्याबरोबर काम करणारे आमचे बरगाले साहेब आणि सतीश देसाई साहेब आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सुकुमार पाटील साहेब, त्याचबरोबर सर्व अध्यापक वर्ग यांनी आम्हाला विद्यार्थी यांनी आम्हाला मोलाची साथ दिली आणि येथून पुढे देखील शाळेला लागणारी जी काही मदत असेल ते आम्ही भरीव पद्धतीने करून एक समाजोपयोगी काम करत राहू, एवढंच मी त्या निमित्ताने सांगतो।